राज्यात नुकताच महा-टी-ई-टी परीक्षेचा घोटाळा उघडकीस आला आहे। विशेष म्हणजे या महा-टी-ई-टी घोटाळ्याची लिंक अमरावतीसोबत देखील जुळली असल्याची शक्यता आहे। पुणे पोलीस विभागाने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला अमरावती जिल्ह्यातील उत्तीर्ण उमेदवारांची यादी मागितली असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे। खळबळजनक बाब म्हणजे 21 नोव्हेंबरला शहरातील नारायणदास लड्डा या केंद्रावर टी-ई-टी परीक्षेचा पेपर केंद्रावरीलच परीक्षकाने मोबाईलद्वारे व्हायरल केली असल्याची घटना घडली। त्यामुळे राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी-ई-टी या संदर्भातल्या घोटाळ्याची लिंक अमरावतीसोबत जुळण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे। 21 नोव्हेंबरला जिल्ह्यात शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी-ई-टीची परीक्षा पार पडली होती। ही परीक्षा जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी दिली होती। त्यानंतर अनेक ठिकाणी टी-ई-टी परीक्षेचा घोटाळा समोर आला। अमरावती शहरातील नारायणदास लड्डा हायस्कूल येथील परीक्षा केंद्रावरील परीक्षक पवन कुमार तिवारी याने परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिकेचे फोटो मोबाईलमध्ये काढून याच केंद्रावरील विद्यार्थी आकिब नावेद आदित बेग याला पाठविले होते। तसेच वरिष्ठांच्या सांगण्यावरून सदर फोटो काजी नामक व्यक्तीच्या व्हॉट्सअपवर देखील पाठविण्यात आले होते। पेपर लीक म्हणण्यापेक्षा तिथं जो एक व्यक्ती सर्व शिक्षा अभियानमध्ये काम करणारा तो नारायणदास लड्डा केंद्रावर नियुक्त केला होता, तर त्यांनी त्याची एक फोटो काढून त्याच्याच समकक्ष जो एक कर्मचारी होता कंत्राटी त्याला पाठवली होती। ही बाब जेव्हा त्या संचालकाच्या निदर्शनास आली त्यांनी तात्काळ त्यांचे मोबाईल जप्त केले होते आणि पोलीस विभागात राजापेठ पोलीस स्टेशन येथे एफ-आय-आर दाखल करण्यात आला होता केंद्र संचालकाकडून। आणि त्या दोन्ही कंत्राटी कर्मचारी असल्यामुळे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा प्रशासन यांनी दोघांची सेवा समाप्त केलेल्या आहेत। त्या संदर्भात माहिती आपण पाठवली आहे का? या पेपर लीक संदर्भात झाला होता? हां, पाठवली आहे। त्यानंतर या दोन्ही आरोपींना सेवेतून समाप्त करण्याची कारवाई देखील करण्यात आली होती। शिक्षक पात्रता परीक्षेत राज्यातील तब्बल 7,880 जणांना बनावट पद्धतीने प्रमाणपत्र दिल्याचे समोर आल्यानंतर आता पुणे पोलिसांचे पत्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहे। तसेच नुकत्याच झालेल्या परीक्षेमधील उत्तीर्ण उमेदवारांची माहिती देखील पोलीस विभागाने मागितली आहे। पुणे पोलीस विभागाच्या लेटर बॉम्बने शिक्षण विभागात चांगलीच खळबळ उडाली असून जिल्ह्यातील बोगस गुरुजींचे धाबे आता मात्र दणाणले आहे। टी-ई-टी भ्रष्टाचार प्रकरण उजेडात आल्यानंतर राज्य शासनाने 13 फेब्रुवारी 2013 नंतर अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित शाळात 5वी ते 8वी पर्यंत रुजू असलेल्या शिक्षकांचे टी-ई-टी उत्तीर्ण प्रमाणपत्राच्या पडताळणीचा निर्णय घेतला होता। नुकत्याच झालेल्या टी-ई-टी परीक्षेत बोगस प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलिसांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला पत्र पाठवित 21 नोव्हेंबरला झालेल्या परीक्षेतील पात्र उमेदवारांचा बैठक क्रमांक, पत्ता आणि मोबाईल क्रमांक इत्यादीची माहिती मागितली आहे। त्यानुसार शिक्षण विभागाकडून या पत्रावर युद्ध पातळीवर कारवाई सुरू करण्यात आली आहे। टी-ई-टी परीक्षेच्या निकालामध्ये सध्या बरेचसे म्हणजे वर्तमानपत्रातून किंवा इतर प्रकारे येत आहे की त्याच्यामध्ये गडबड झालेली आहे। तर आम्हाला पुण्याचे जे चौकशी अधिकारी आहेत पोलीस विभागाचे त्यांचं पत्र आम्हाला प्राप्त झालं आणि हे पत्र पूर्ण महाराष्ट्रात सर्व जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिकला गेलेलं आहे की मागच्या टी-ई-टी परीक्षेमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत, पात्र झालेले आहेत त्यांची माहिती पाठवा। 400 जवळपास विद्यार्थ्यांची माहिती आपल्याकडे होती जे पात्र झालेले आहेत। ती माहिती जी आपल्याकडे उपलब्ध होती ती आपण त्या चौकशी अधिकारी पुणे यांना सादर केलेली आहे आणि त्याच्यानुसार ते आता पुढची कारवाई करतील। अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित शाळातील शिक्षकांनी बोगस टी-ई-टी उत्तीर्ण प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवली होती। हाच प्रकार नुकत्याच झालेल्या टी-ई-टी परीक्षेत घडला असल्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे 2013 नंतर लागलेल्या आणि 21 नोव्हेंबरच्या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नोकरीवर गंडांतर येणार हे नक्की। अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।